आहे का? मग तुम्ही मग पटकन हात उचलून उरकाव की सगळं आता हातच राहा का उचलला? उरकतंय का म्हणजे का सगळं म्हणजे आवडतं घ्या असं मला म्हणायचं हे बघा अंड्याची पोळी चालू आहे इकडं ना ना बघा आमच्या कसं केले. हे बघा सोना सोना 2 पितळी आण घरात. मोना सोना मोना दोन पितळी लवकर आवर ना आवरते ना. काय आवर आवर लवकर. अरे भुका लागल्या ते या. भुका लागले त्या का वाट बघायचंय मोर. कोण वहिनी आहे ना मग वाट पाहणार नाही कधी. सकाळपासून मला 8:30 फोन आले तिचे. दाखव बर 8:30 फोन आली दाखव की 8:30 वाजता एक फोन पण आला. नाही फोन आला नाही कसं आता कसं बदला बदली केलं. आला फोन. कशाला आला? निघाली का? तिकडे जाळ लागला तयार कुठं जाळ लागलंय नव्याला. नाही ते पलीकडनं काहीतरी पेटलंय काड्याची पेटलीच पेटली नाही ती बारकी होती. रिकामी आहे का पण? हा रिकामी. नाना तर म्हणलं सकाळी 6 वाजता निघायचं आपल्याला अरे 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 अंड्याची पोळ्या असल्या ना मी कुठं थांबायला तयार आहे. फर्स्ट टाइम नाही का उरकाव की नुसतं लगा लगा चालताव हे टाकाव की. हे मी कशाला आणलं होतं कशाला खरकाटे केलं? कशालाच केलं नाही. कशालाच केलं नाही खरकाटे. अरे आमच्याकडे कशाला तिकडे पोळ्याला. बहिणी बहीण आहे माझी बहीण बहीण. काय बहिणी बोळ्या चालू आहे. अंड्याची बोळ्या हा तात्याला चालू आहे डोक्याची गोळ्या. हो डोक्याच्या गोळ्या तरी सकाळची घेतली नाही अजून फोन आला होता हा म्हणतोय म्हणला कुठं आहे मी म्हणलं घरी म्हणतोय दिसा नाही ती दिसा नाही म्हणल्यावर नाही मी म्हणलं तिथं नाही तर लोटेवाडी काढ की. लोटेवाडीत म्हणलं किती वाजता हलायची मी म्हणलं दुपारानं हलायची फिरा त्याला फिरत सांगायची नाना भाऊ हा 4 अंड्याची. हा चालन. ही तेलाचं परत नंतर न लय उशीर थोडी होतोय चटणी मीठ टाकायचं मग. हो. ऊन उडते लय, नंतर न लय उन्हाचं तुला काय त्रास आहे? मग उन्हाचं लय टेन्शन घेऊ नको तात्या. उन्हानं जरी तुला समजा काही मुळव्यात बिळव्याचं झालं ना तरी आपल्याकडे औषध आहे. टेन्शन घेऊ नको. आपल्याकडे औषध हा उन्हाने काय होऊ तुला टेन्शन नाही घेऊ. असं आहे का? नका सांगू नका सांगू नाही सांगितलं पण. बस बस मीठ टाकायचं हाताने टाक. ए मामी नाही म्हणते रस घे हा बस 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 बरं बरं नाही राव. मामा कसं आहे तिथं चपाती मोड पण थांबा थांबा तात्याला ठेवायचं नाना बोल द्यायचं. दोन्ही बी भाव असायचं. एक लाडका हा म्हणजे एका लाडका पण नाही दुसऱ्याला रागील. एक रडका एक रडका आधीच एकाला ऊन लागतं या. काळा पडन का तो हो yes. बाबू. आधीच आम्ही बहीण भाऊ ढेका पाऊस पडले रोज पाहायला जायचं. जिथं हिरवं नाही तिथं तुम्ही. हे मला असं हलवा येत नाही. असं आमच्या मामी कशी हलवते ते सांगा कमेंट मध्ये. असंच हलवते टक टक मिक्स करतात मिक्स होतं. मग तर नवीन शिकले तुम्ही. मी नवीन काहीतरी शिकली बरं. एवढ्या वर्ष झालं आली इथं दारात दारात नसते ती. घरी अंडे आहेत. दारात नसते ते अंडे कोंबडीच्या पोटात असते. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे. आमच्या चले लवकर घरी नाही तर तात्या बायको घालीन दांडी. मामी आता काय म्हणते ते की बाची पुण्याला म्हणून मामी निघून आली गावाला. काय करायचं? 13-14 वर्ष होती मामी पुण्यात तवा नाही वाटलं मस्त डान्स फिन्स करून तेवढंच तुम्ही कुठे राहता येराड्याला होतं आता परंड्याला आलं वर्ष येरडेल काय घेत मध्ये होतो मी येराडा झेल गाणं आहे की? येरडेल तिथं BSI आपला मित्रच आहे. निलेश बोडके मित्र आहे माझा. असं त्यांच्याकडे कशाला आपली एवढी गाडी भेट जेलमध्ये होते
जेलमध्ये होते ना नाही हो, त्या एरियामध्ये होते त्या असं त्यांना म्हणायचं राहायला होती कशाला तसला आमच्या मामीला येतंय हम्म. काय नाना भाव ते म्हणे येरवड्याला होतो जेलमध्ये आता मी एवढा आनंदात कोण सांगेल का जेल मध्ये मग पण अबे, अरे पण मी बॉलसर आहे का नाही कशाचा बोहळा नाना आमचा दाजी फोन आला का हे नाना पकडा मी आता मी हात धुणार हॅलो तिकडून जा बाबा. हा वा लय झकास बी येते भाऊ आज तर हा पूजा ताई बोला लय झकास बी येते मटन हे आणू म्हणते की राहा म्हणते नको मटन आधीच मला म्हणते ती युट्यूब फॅमिली ही पै पाहुणे आल्या कधी काय आणत नाही सगळं निलेश भाऊच करतील खाते बी स्वतः. नाही खोटं बोलतात लोक आम्हाला माहिती आहे ना आता आम्ही काय पहिल्यांदा आलो का मस्त खाऊ पिऊ घालते तू आता फक्त फरक असा आहे फक्त खाऊ पिऊ घालते बरं का पण चपात्या जर 4 केल्या ना पहिल्या 3 ती खाती आणि आमच्यासारख्याला 2-3 नाना जण भाऊ मी तुम्हाला चहा दिला तुम्ही म्हणला का बहीण माझी चहा पिले का चहा सकट पिल नाही मी नाना चहा भाऊ सकट कस काय प्यायचं होत मला सांग बरं तू आता कपा सकट तर जाऊन द्या भावांनो बहिणीनो हसी मजा घे पण पूजाताईचा स्वभाव सुद्धा एकच नंबर आहे ना 1 नंबर आहे कारण आमचा कोणाचा 2 नंबर धंदा नाही आमचा 1 नंबर धंदा हा असं चालू आहे मामी पोळी खाता करू नये आई असल्यापासून त्यांना माहिती आहे मला अंड्याची पोळी आवडते म्हणून आहे ना रे मग इथं भांड पण नाही त्यात मामी म्हणाले त्या जावयानी बोकड घेतलंय आज जाऊ देत नाही तर मी लोक चेष्टन म्हणते नाही का बोकड्या मग मला वाटलं हाय मी तर थांबायची तयारी होती माझी आणि घेतल्यावर परत राहावं लागल हा चालतंय की चालतंय की हा? ही ह्या पूजाताईची आई आहे ज्याला काना निघाल्या ते आपला आला कोंडू त्या कुठे गेला हात धुवायला धुवायला ही स्वातीताई आहे माहितीच आहे तुम्हाला आणि स्वातीची फार गरिबी आहे गरीबीच आहे स्वातीचं चॅनल सबस्क्राईब करा स्वातीची गरिबी बसलं रे नाना तात्या कस काय बेत मस्त हा 1 नंबर आहे ना थांबा थांबा जाऊ जाऊ नका ती हलवा तो परत तुटून पडला रे ते कसं खायला लागला आता बहिणीने बनवले कसं झाले पोळी खराट काय चांगली झाली मस्त चांगलं आहे. पाणीच नाही ओसत नाही पाणी आहे ना खारट झाली पण मीठ कमी आहे त्याच्यात बेलरचं पाणी आमच्या वहिनी हलवते त्या बघा की पूनमच्या भाऊजा आहे त्या पूनमची म्हणजे तुझी पण झाली ना पण ते आता पूनमचे आहे ना जवळचे आहे. असं तर जवळचं नाही लांबचा काय संबंध येतो त्याच्यात लांबची होय मी हा असं नसतं ते बाई पाहुणे आहेत ते पण जाऊ जवळचे जाऊ चवाची नाही हाय चांगलं म्हणायचं आणि गप्प बसायचं मग काय आता पदरी पडलं तोडण हसून करावं गोड असं सांगायचं व. हा तर भावांनो बहिणीनो या अंड्याच्या पोळ्या खायला हा मस्त पैकी या रगील झारा अंड्याच्या पोळ्या येत्या आणि नाना भाऊ राहिले तर बोकड्याचं मटण आणू आपण नाना भाऊ काय राहत नसते चालेल चला बाय 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 बाय